सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. क्रूसावरी टांगला येशू माझा प्यारा, गळती रक्तधारा जमिनीवरिया. क्रूसावरी टांगला येशू माझा प्यारा, गळती रक्तधारा जमिनीवरिया. हाती पायी खिळे मुकुट काटेरी, त्याच्या शिरावरी व्याकुळला प्राण. पित्याच्या हातात सोपविला प्राण, म्हणे झाले पूर्ण कार्य तारणाचे. क्रूसावरी टांगला येशू माझा प्यारा, गळती रक्तधारा जमिनीवरिया. क्रूसावरी टांगला येशू माझा प्यारा, गळती रक्तधारा जमिनीवरिया. आजच्या मननासाठी देवाचे वचन गलतीकरास पत्र ह्याचा 4था अध्याय 1 ते 5 वचने. गलतीकरास पत्र अध्याय 4 1 ते 5. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. पण बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो पालकाच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुमच्या बरोबर असो. प्रियांनो, पावलाने जे गलतीकरास पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये 4थ्या अध्यायातील पहिल्या 5 वचनांमध्ये जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे आमच्या स्वर्गीय पित्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला अगदी योग्य वेळी या जगामध्ये पाठविले. परंतु त्याच्या पाठविण्याचा जो उद्देश तो काय? वचन 5 मध्ये 2 महत्वाचे उद्देश दिलेले आहेत. पहिला उद्देश म्हणजे जे नियमशास्त्राधीन होते, म्हणजे नियमांनी बांधलेले होते, त्यांना खंडणी भरून सोडवावे. यासाठी त्याने खंडणी भरली आणि ही खंडणी सोने, रुपये अथवा पैसा यांची खंडणी नव्हे, तर त्याचे निष्कलंक, निर्दोष असे रक्त याद्वारे आम्हाला मुक्त करावे. त्यासाठी ती खंडणी भरलेली आहे. आणि दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. का? कारण आम्ही परके, उपरी, परदेशी असे होतो. जगाचा जो अधिपती त्याच्या धोरणाप्रमाणे चालणारे होतो, परके होतो. त्या आम्हाला पुत्राचा हक्क मिळावा म्हणून
देवपित्याने आपल्या पुत्राला या जगामध्ये योग्य वेळी पाठविले. यामागे पित्याचे प्रेम आहे. आणि योहान 3:16 मध्ये आपण वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याच प्रकारे रोम 8:32 मध्ये पौल सांगतो की आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले. हेतू काय? तर आपण त्याच्या सत्यावर विश्वास ठेवावा, विश्वासाच्या द्वारे आम्हाला जीवन मिळावं आणि आमचा नाश होऊ नये. आणि योहान 1:12 मध्ये आपण वाचतो आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याचा आम्ही स्वीकार करावा, त्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याचा स्वीकार करतात, त्यांना मुले म्हणजे संतान होण्याचा अधिकार मिळतो. विशेष म्हणजे पित्याने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविलेला आहे. आणि आता आपण देवाला आमचा अब्बा, बापा, पिता म्हणून हाक मारतो. पिता व पुत्राचा संबंध प्रस्थापित झालेला आहे. तेव्हा प्रियांनो, ज्या देवपित्याने पुत्राला या जगामध्ये पाठविलं, माझा एक प्रश्न आहे, त्याचा स्वीकार करून त्याचवर तुम्ही विश्वास ठेवला आहेत काय? आणि याद्वारे पुत्र होण्याचा अधिकार मिळाला आहे काय? जर नाही तर आजच व आत्ता तो अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आभार मानतो की तू तुझ्या एकुलत्या एका पुत्राला राखून न ठेवता आमच्यासाठी पाठविलेस आणि त्याचं जीवन वधस्तंभावरती समर्पित केलं. त्याच्या बलिदानासाठी, त्याच्या पुनरुत्थानासाठी आम्ही आभारी आहोत. प्रिय प्रभू, ज्यांनी अद्याप तुझा स्वीकार केला नाही, तुझ्या विश्वास ठेवला नाही, त्यांच्या अंतःकरणात कार्य कर की त्यांनी तुझा स्वीकार करून तुझा विश्वास ठेवावा आणि संतान होण्याचा अधिकार प्राप्त करून घ्यावा. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. हिरीला पडला स्वर्गीचा मोहरा, सृष्टी अश्रुधारा गाळी रडुनिया. आसमंत सारा काळोखी भरला, भूमिकंप झाला, कबरा तुटती, क्रुसावरी टांगला येशू माझा प्यारा. गळती रक्तधारा जमिनीवरिया, क्रुसावरी टांगला येशू माझा प्यारा. गळती रक्तधारा जमिनीवरिया. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.